derive the work done. ओके, पण फायनल जे काही येणार आहे ते असं येणार -2.303 nRT log to the base 10 V2 upon V1. हे आपलं फायनल इक्वेशन असेल. किंवा जर अजून वेगळ्या फॉर्मॅटमध्ये घ्यायचं झालं तर -2.303 nRT log to the base 10 P1 upon P2. ओके, सो हा झाला आपला दोन फॉर्मॅटमधला W मॅक्सचा फॉर्म्युला. सो W मॅक्सचा फॉर्म्युला जो तो लक्षात राहिलाच पाहिजे. आता लक्षात काय ठेवायचं आहे पुन्हा एकदा ऐका. इन केस ऑफ एक्सपान्शन Wची व्हॅल्यू नेहमीच निगेटिव्ह येईल, पण इन केस ऑफ कॉम्प्रेशन Wची व्हॅल्यू ही पॉझिटिव्ह आली पाहिजे. ही जर का निगेटिव्ह आली तर तुमचं आन्सर चुकलेलं आहे. इन केस ऑफ कॉम्प्रेशन अँड इन केस ऑफ एक्सपान्शन या दोन्ही व्हॅल्यू कशा येणार हे आपण ऑलरेडी एक्सप्लेन करून झालेलं आहे. पुन्हा एकदा सांगतोय, एक्सपान्शनमध्ये W ऑलवेज निगेटिव्ह, कॉम्प्रेशनमध्ये W ऑलवेज पॉझिटिव्ह. सो सपोज दॅट माझ्याकडे एखादं इक्वेशन असेल, एखादं न्यूमेरिकल असेल, तर न्यूमेरिकलमध्ये इनिशियल व्हॅल्यू आणि फायनल व्हॅल्यू या लक्षातच राहिल्या पाहिजेत. फॉर एक्झाम्पल, इफ वी हॅव एक्सपान्शन देन V2 इज ऑलवेज ग्रेटर दॅन V1. V2 इज ऑलवेज ग्रेटर दॅन V1, हे लक्षात ठेवा नीट. किंवा जर माझ्याकडे प्रेशर असेल तर इनिशियल प्रेशर इज ऑलवेज ग्रेटर दॅन फायनल प्रेशर इन केस ऑफ व्हॉट दी एक्सपान्शन. कारण प्रेशर वाढला की व्हॉल्यूम कमी होतो. आलं लक्षामध्ये. म्हणजे हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की प्रेशर आणि व्हॉल्यूममध्ये काय एक्झॅक्टली रिलेशन आहे. देन इन केस ऑफ कॉम्प्रेशन एक्झॅक्ट याच्या अपोजिट V1 ग्रेटर दॅन V2 और इन टर्म्स ऑफ प्रेशर P2 ग्रेटर दॅन P1. ओके, सो P2 ग्रेटर दॅन P1 हे झालं माझं एक्सपान्शन आणि कॉम्प्रेशनमधल्या कॉम्प्रेशनचं स्टेटमेंट. देन नेक्स्ट वन. आता जेव्हा तुम्ही इथे न्यूमरिकल सॉल्व करताल तेव्हा न्यूमरिकलमध्ये काय करायचं नीट आहे का. या दोघांच्या लॉगची ॲडिशन सबट्रॅक्शन जी काही करायची ती करायची, त्याचा अँटीलॉग काढायचा नाही. कारण इथे पुढे लॉग असल्यामुळे त्याचा अँटीलॉग जो आहे त्याचा पुन्हा लॉग काढावा लागेल. ओके, फॉर एक्झाम्पल इथे डिव्हिजन आहे. डिव्हिजन मीन्स व्हॉट? लॉग ऑफ V मायनस लॉग ऑफ V1, लॉग ऑफ V2 मायनस लॉग ऑफ V1 या दोघांचा लॉगच्या सबट्रॅक्शनला पुन्हा आपण अँटीलॉग काढला तर तो तुमचा आन्सर येईल V2 अपॉन V1चा. पण त्याच्या पुढे पुन्हा काय लॉग आहे, म्हणून आपण या सर्व लोकांचं ॲडिशन करायचं आणि त्याचा अँटीलॉग न काढताच तो जो काही लॉग येईल तो या पूर्ण राऊंड केलेल्या पार्टवर लिहून टाकायचा. सो हे झालं त्याचं एक इम्पॉर्टंट स्टेटमेंट जे खूप लोकांना लक्षात राहत नाही. ही सर्व लोक जे आहेत त्याचा लॉगही काढतात, पुन्हा अँटीलॉगही काढतात, पुन्हा लॉग करतात. म्हणजे जर का अँटीलॉग काढला आहे त्याचा लॉग का आला पाहिजे, सेमच आला पाहिजे. सो इट इज व्हॉट दी क्वाईट सिम्पल थिंग. म्हणजे आपला टाईम कन्झ्युमिंग प्रोसेस जी आहे ती थोडीशी का होईल, कमी होईल.
नेक्स्ट वन, डब्ल्यू मॅक्स अँड डब्ल्यू यांच्या 3 महत्त्वाच्या कंडिशन्स आहेत. फॉर एक्झाम्पल की वर्क डन 0 कधी असेल तर फर्स्ट वन, सपोज दॅट डब्ल्यू इज इक्वल टू मायनस पी एक्सटर्नल डेल्टा व्ही याच्यामध्ये आपण गेलो आणि येस इमॅजिन दॅट की फर्स्ट केस मी चाललो आहे व्हॅक्यूममध्ये. व्हॅक्यूममध्ये एक्सटर्नल प्रेशरच किती आहे, 0 आहे. मीन्स व्हॉट, देर इज नो अपोजिशन. मग जर का अपोजिट प्रेशर नाही तर हे काय होईल, फ्रीली एक्सपांड अँड फ्रीली कॉम्प्रेस होईल. इन दॅट केस वर्क डन 0 असेल. ओके, सो इफ there is no external pressure म्हणजेच P external is equal to 0, then W is equal to 0. Okay, so in vacuum no work done. In vacuum no work done. Then second one case आहे, suppose that माझ्याकडे change in volume delta V is equal to 0 असेल. So if delta V is equal to 0 means what, the whole P external into V is equal to 0. म्हणजे याचा अर्थ काय, 0 नी या प्रेशरला जरी मल्टिप्लाय केलं तरी W किती येईल, 0 येईल. ओके, सो हे झालं आपल्याकडचं महत्त्वाचं स्टेटमेंट. आणि सपोज दॅट इंटरनल एनर्जी याने यूज केली असेल तर मग त्याचा एक वेगळा फॉर्मॅट जो आपण थोड्या वेळानंतर पाहणार आहोत. सो फर्स्ट वन, या 2 केसेसला आपण लक्षात ठेवू की इन व्हॅक्यूम वर्क डन 0 असेल आणि नॉर्मल जर का आपण आलो तरी डेल्टा व्ही 0 असेल तर वर्क डन 0 असेल. मग ह्या झाल्या 2 महत्त्वाच्या कंडिशन्स. द नेक्स्ट पार्ट जो आहे याचा तो आहे इंटरनल एनर्जी. बेस्ड ऑन फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक आहे. सो इंटरनल एनर्जी. सो व्हॉट इज इंटरनल एनर्जी, अगोदर आपण हे पाहून घेऊयात. इंटरनल एनर्जी मीन्स व्हॉट, एखाद्या सिस्टीममध्ये असणारी इनबिल्ड एनर्जी known as internal energy. So inbuilt energy is known as what, the internal energy. म्हणजे लक्षात ठेवायचं, it is what, the sum of all forms of energy associated with that system known as what, the internal energy. So first one, एखादी इंटरनल एनर्जी जर का मला दाखवायची असेल तर ती आपण U ने दाखवतो. बट अनदर थिंग इज दॅट वी कॅनॉट फाइंड आउट एक्झॅक्ट अमाउंट ऑफ इंटरनल एनर्जी असोसिएटेड विथ एनी सिस्टीम. म्हणजे एक्झॅक्ट एनर्जी जर का काढता येत नाही तर मग मला काय करता येईल, आपल्याला एनर्जीमधला डिफरन्स काढता येईल. सो एनर्जीमधला डिफरन्स म्हणजे कोण, डेल्टा यू. सो डेल्टा यू वी कॅन इझिली फाइंड आउट बाय युझिंग du2 मायनस u1. म्हणजेच कोण, फायनल एन्थाल्पी मायनस इनिशियल एन्थाल्पी. सो फायनल एन्थाल्पी आणि इनिशियल एन्थाल्पीमध्ये काय फरक आहे, तो सपोज दॅट एखाद्या सिस्टीममध्ये आपण एनर्जी ॲड केली असेल. जस्ट एक्झाम्पल दॅट वी प्रोव्हाइड 5 किलो जूल ऑफ एनर्जी टू द सिस्टीम. म्हणजे याचा अर्थ काय, इनिशियली जी एनर्जी होती त्याच्यामध्ये 5 किलो जूलने काय झाली, इन्क्रीज झाली. सो डिफरन्स बिटवीन या दोघांमधला जो काही आहे तो आपल्याला एक्झॅक्टली फाइंड आउट करता येईल. बट एखाद्या सिस्टीमची एक्झॅक्ट इंटरनल एनर्जी काढणं हे जरा क्वाईट डिफिकल्ट आहे. कारण का, फॉर एक्झाम्पल इफ वी हॅव 1 मोल ऑफ गॅस, कोणताही गॅस, तर त्या गॅसमध्ये 1 मोल पार्टिकल्स आहेत. त्याच्यामध्ये जेवढे इलेक्ट्रॉन्स आहेत, जेवढे प्रोटॉन्स आहेत, जेवढे न्यूट्रॉन्स आहेत, त्याच्यामध्ये कोणत्या फोर्स ऑफ अट्रॅक्शन बरोबर तो तिथे आहे, त्याचा साईज किती, टेम्परेचर, या सगळ्या पॅरामीटरला आपल्याला यूज करावं लागेल. आणि एवढ्या सगळ्या पॅरामीटरला यूज केल्यानंतर सगळ्यांची एक्झॅक्ट अमाऊंट काढणं हे पॉसिबल नाही आहे. कारण का, एक्झॅक्ट नंबर वी कॅनॉट फाइंड आउट ॲट एनी स्टेज. बट वी कॅन find out the change in a temperature, not change in temperature, change in internal energy. So इथे मला internal energy चा change काढता येईल but exact amount काढता येणार नाही. मग आता इथे U2 minus U1 is equal to delta U. मग आता याच्यावरनं आपल्याकडे फायनली
फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स जो आहे त्याच्याकडे जाता येईल. आणि फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सकडे गेलो आपण की त्याच्यामध्ये काय काय इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहेत त्याही पाहता येईल. त्या जरा टेक्स्टबुक म्हणून दाखवतो, म्हणजे जेणेकरून का होईल, आपलं जे काही महत्त्वाचं कंटेंट आहे तो लगेच होऊन जाईल. सो मॅक्सिमम वर्क. Yes, internal energy, then first law of thermodynamics. Yes. So we have many statements about what is first law of thermodynamics. Few of them are here. First one. एनर्जी ऑफ युनिवर्स रिमेन्स कॉन्स्टंट. ती कधीही बदलत नाही. हा ऑलरेडी आपण 8, 9, 10 मध्ये कुठेतरी पाहिलेला असतो. त्याच्याच फ्रॅक्शन्स आता पुढे आलेले आहेत. देन टोटल इंटरनल एनर्जी ऑफ ॲन आयसोलेटेड सिस्टीम इज कॉन्स्टंट. म्हणजे एखादी आयसोलेटेड सिस्टीम आहे तर त्याची टोटल इंटरनल एनर्जी जी आहे ती नेहमी कॉन्स्टंट असेल, ती बदलणार नाही. फॉर एक्झाम्पल मी आयसोलेट करून ठेवलेली सिस्टीम आहे, चेंज करून ठेवली. चेंज म्हणजे बाजूला काढून ठेवली आहे, आयसोलेट फ्रॉम व्हॉट दी अदर सराउंडिंग. सो त्याची सिस्टीमची एनर्जी जी आहे ती नेहमी काय राहील, कॉन्स्टंट राहील. कारण त्याची बाहेरही जात नाही आहे, आतमध्ये येत नाही. बिकॉज व्हॉट, त्याला आपण आयसोलेट केलेलं आहे. आयसोलेट मीन्स व्हॉट, वी यूज इन्सुलेटर. आयसोलेट सिस्टीम मीन्स व्हॉट, द सिस्टीम विच कॅनॉट एक्सचेंज एनर्जी ॲज वेल एज व्हॉट मास विथ इट सराउंडिंग. म्हणून त्याची एनर्जी नेहमी कॉन्स्टंट राहील. आणि थर्ड वन, एनर्जी इज नायदर क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉइड, कॅन ओनली कन्वर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म. म्हणजे एनर्जीला आपण फक्त चेंज करू शकतो, चेंज म्हणण्यापेक्षा एक्सचेंज करू शकतो. त्याचं आपण न्यूली क्रिएशन आणि न्यूली डिस्ट्रॉय हे आपण करू शकत नाही. सो इट्स कॉल्ड ॲज व्हॉट, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. आता याला जर का मी इंटरनल एनर्जीमध्ये सेट करायचा ठरवला, सो इंटरनल एनर्जी जी आहे त्याला आपण या फॉर्मॅटमध्ये एक्सप्लेन करतो. डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. याचा अर्थ काय, डेल्टा यू म्हणजे इंटरनल एनर्जी, क्यू म्हणजे अमाऊंट ऑफ एनर्जी सप्लाइड, आणि डब्ल्यूने सुद्धा एनर्जी दिली असेल तर या दोघांनी मिळून इंटरनल एनर्जीमध्ये एक तर वाढ तरी होईल किंवा तो कमी तरी होईल किंवा दोघांबरोबर ते मॅनेज होईल. समजा डब्ल्यू पॉझिटिव्ह आहे बट क्यू निगेटिव्ह आहे, दोघांमध्ये प्लस मायनस होऊन काय होईल, ते ॲडजस्ट होईल आणि इन्क्रीज ऑर डिक्रीज इन डेल्टा यू आपल्याला मिळेल. म्हणजे एक्झाम्पलसाठी हा जो काही डेल्टा यू प्लस क्यू और नॉट प्लस इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू जो आहे त्याला आपण थोडंसं आपल्या लेवलवर पाहूयात. येस, मग आता इथे सपोज झालं आपण अकॉर्डिंग टू फर्स्ट लॉ सांगितलं, डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. इमॅजिन दॅट work done on system is equal to 10 kilojoule and Q is equal to plus 5 kilojoule. सो या एक्झाम्पलमध्ये पहिल्या आपल्याला लगेच समजेल की एक्झॅक्ट काय झालं आहे. फर्स्ट वन, डब्ल्यू इज इक्वल टू 10 किलोजूल इंडिकेट दॅट वर्क डन ऑन सिस्टीम. वर्क डन ऑन सिस्टीम मीन्स व्हॉट, एवढी एनर्जी सिस्टीममध्ये गेली आहे. म्हणजे काय, एवढी एनर्जी सिस्टीममध्ये गेली आहे प्लस आपण एक्स्ट्रा 5 किलोजूल एवढी एनर्जी दिली आहे. तर 10 प्लस 5 इज इक्वल टू व्हॉट, 15 किलोजूल. हा आला पाहिजे आपला डेल्टा यू. बिकॉज व्हॉट, डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. सो क्यू प्लस डब्ल्यू जर का केला आपण तर डेल्टा यू इज इक्वल टू 15 किलोजूल येईल. बट सेम टाईम असं होईल की सपोज दॅट असं झालं आपल्याकडे की क्यू इज इक्वल टू 15 किलोजूल अँड वर्क डन बाय सिस्टीम ऑफ 10 किलोजूल. दॅट इंडिकेट की वर्क डन बाय सिस्टीम. याचा अर्थ काय,
वर्क डन बाय सिस्टीम ऑन सराउंडिंग. बाय सिस्टीम ऑन सराउंडिंग मीन्स व्हॉट, सिस्टीम लूज एनर्जी टू द सराउंडिंग. आणि सिस्टीमने जर का लूज केली आहे दॅट मीन्स व्हॉट, इट्स व्हॉट इट -10 किलो जूल. तो मायनसमध्ये असेल आणि मायनसमध्ये असेल तर डेल्टा यू किती येईल, डेल्टा यू येईल 5 किलो जूल. बिकॉज व्हॉट 15 प्लस आहेत पण 10 काय आहेत, मायनस आहेत. सो 10 मायनस आणि प्लस 15 किलो जूल या दोघांमधला डिफरन्स जो येतो तो किती येतो, 5 किलो जूल येतो. सो वर्क डन बाय सिस्टीम अँड वर्क डन ऑन सिस्टीम या दोघांमधला अर्थ समजणं तेवढंच महत्त्वाचं आहे. सो सिस्टीम सराउंडिंग या दोन महत्त्वाच्या प्रोसेस आहेत. सो फर्स्ट वन इंटरनल एनर्जी आणि मग फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स या दोघांमधलं रिलेशन काढलं तर रिलेशन असं येत आहे, डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. नाव सपोज दॅट आता मी वेगवेगळ्या प्रोसेससाठी डेल्टा यूचं आन्सर काढायला गेलो तर आपल्याकडे 4 प्रोसेसेस आहेत. वी हॅव 4 डिफरंट प्रोसेस आहेत. फर्स्ट वन एक्झाम्पलसाठी आयसोथर्मल. सो आयसोथर्मल मीन्स व्हॉट, टेम्परेचर इज कॉन्स्टंट. आणि टेम्परेचर का कॉन्स्टंट असेल तर डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू या फॉर्म्युल्यामध्ये आपण गेलो तर टेम्परेचर कॉन्स्टंट आहे तर डेल्टा यू काय असतो, 0 असतो. हे आपल्याला माहिती आहे. डेल्टा यू इज इक्वल टू व्हॉट, 0 मीन्स देर इज नो चेंज इन इंटरनल एनर्जी. सो मग जर डेल्टा यू 0 आहे तर 0 इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. और याला असं म्हणता येईल आपल्याला क्यू इज इक्वल टू मायनस डब्ल्यू और W is equal to minus Q. Means whatever the work is done by system or on system, it is exactly opposite to what amount of energy absorbed. Means या केसमध्ये आलो आपण तर वर्क जे काही झालेलं आहे ते एक्सपान्शन झाले. मीन्स व्हॉट, इथे Q पॉझिटिव्ह आहे. whatever the energy it absorbed, that whole energy is used to do the work. Means no internal energy increase, वाढलेली नाही आहे इंटरनल एनर्जी. मग जेवढी काही एनर्जी यांनी ॲब्झॉर्ब केली ती सगळी एनर्जी कशासाठी वापरली आपण, वर्क डनसाठी वापरली. मायनस साईन इंडिकेट्स व्हॉट, दी एक्सपान्शन वर्क. म्हणजेच कोण झालं आहे, वर्क ऑफ एक्सपान्शन झालं आहे. मीन्स वर्क डन ऑन सराउंडिंग बाय सिस्टीम. सो सराउंडिंगने एनर्जी घेतली आणि सिस्टीम एनर्जी लॉस केली. याचा अर्थ काय, जेवढी एनर्जी आपण ॲब्झॉर्ब केली होती ती सगळी एनर्जी कुणाला गेली, सिस्टीमला गेली. सिस्टीमने ती कुणाला दिली, सराउंडिंगला देऊन टाकली. म्हणजेच काय झालं, सिस्टीमकडे काहीही शिल्लक राहिली नाही. म्हणजेच डेल्टा यू का राहिला, 0. सेम या केसमध्ये W is equal to minus Q means what, W positive means work done on system. So surrounding lose energy to the system, but system lose energy in the form of what, the heat. मग ती जी हीट आहे ती Q एवढी आहे. म्हणजेच काय झालं, पुन्हा एकदा इंटरनल एनर्जीमध्ये काहीही चेंज झाला नाही. ओके, देन नेक्स्ट वन, सेकंड आयसोबॅरिक process. So what is meant by isobaric process? P is equal to constant. So याच्यामध्ये delta U is equal to heat absorbed at constant pressure plus W असं घेतलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. मग यालाच मी असंही लिहू शकतो की QP is equal to delta U minus W. ओके, डब्ल्यू साईन आपण काही फक्त इथे प्लसची मायनस केली, मायनसची प्लस ठेवली. देन आयसोबॅरिक प्रोसेस. नाव नेक्स्ट वन, आयसोकोरिक प्रोसेस. सो आयसोकोरिक प्रोसेस मीन्स व्हॉट, डेल्टा V is equal to 0. Delta V is equal to 0. So if delta V is equal to 0 means what, the W is equal to minus P external into delta V. So when W is equal to 0, not del W, delta V is equal to 0 means automatically W is equal to 0. मग W जर का 0 आला म्हणजे त्याचा अर्थ काय झाला, delta U is equal to Q or minus delta U is equal to minus Q. And finally, last one, fourth process, adiabatic process.
सो या ॲडियाबॅटिकला Q इज इक्वल टू 0 असतो. मीन्स व्हॉट, डेल्टा U इज इक्वल टू W बिकॉज Q इज इक्वल टू 0. मग आता याच प्रोसेसला आपण डेल्टा U इज इक्वल टू Q ॲट द बेस V असंही म्हणतो. मीन्स हीट absorbed at constant volume or heat evolve at constant volume known as what, delta U for isochloric process. म्हणजे या 4 प्रोसेस आहेत आणि यांच्या 4 व्हॅल्यूज आहेत ज्या येणं गरजेचं आहे. मग त्या अशा नॉर्मली येऊ किंवा तशा येऊ काही प्रॉब्लेम नाही आहे, बट इट्स व्हॉट दी रिक्वायर्ड वन. ओके, मग हे झालं आपलं फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक आणि इंटरनल एनर्जीबद्दलची इन्फॉर्मेशन. देन नेक्स्ट वन जो आहे तो आहे एन्थाल्पी. सो व्हॉट इज एन्थाल्पी? एन्थाल्पी इंडिकेट बाय व्हॉट, DH. and what is enthalpy? It is the sum of internal energy and pressure volume type of energy. म्हणजे आत्तापर्यंत आपण जे काही फर्स्ट डेल्टा U बद्दल विचार केला होता तो डेल्टा U म्हणजे कोण आहे? इट्स इंटरनल एनर्जी. पण जर का एखादा एक्सपान्शन झालं, कॉम्प्रेशन झालं, त्याच्या एनर्जीबद्दल आपण बोललोच नाही. मग आता त्याची एनर्जी जी आहे त्या पण एनर्जी जर का मी कन्सिडर केलं तर त्याला नवीन नाव द्यावं लागेल ना. सो त्याला एक नवीन नाव दिलं. इट्स व्हॉट, न्यू टाईप ऑफ एनर्जी कॉल्ड ॲज व्हॉट, एन्थाल्पी, सम ऑफ इंटरनल एनर्जी प्लस PV टाईप ऑफ एनर्जी ऑर एनर्जी असोसिएटेड विथ प्रेशर अँड व्हॉल्यूम. सो हियर internal energy plus energy associate with pressure and volume. with pressure and volume. मग याला म्हणतो आपण काय, इंटरनल एनर्जी आणि या प्रेशर आणि व्हॉल्यूमच्या एनर्जीची सम. सो H ला आपण कसा डिफाइन करतो नॉर्मली, H इज इक्वल टू U plus PV. So H stand for what? Enthalpy. U plus PV stand for what? Internal energy and pressure volume type of energy. मग याचा आपण जर का डेल्टा U चं रिलेशन काढलं तर डेल्टा U इज इक्वल टू नॉट डेल्टा U, आपण डेल्टा H वाला रिलेशन घेऊ पहिल्यांदा. सो डेल्टा H काढला तर डेल्टा H इज इक्वल टू डेल्टा U प्लस P डेल्टा V असं एक रिलेशन येतं. ओके, जे महत्त्वाचं आहे म्हणजे थोडक्यामध्ये हे रिलेशन जे आहे तेवढंच महत्त्वाचं आहे जेवढं आपण W मॅक्स रिलेशन पाहिलं आहे. देन डेल्टा H इज इक्वल टू डेल्टा U प्लस P डेल्टा V जो आहे तो P डेल्टा V. सपोज डेल्टा V 0 असेल, आयसोकोरिक प्रोसेस असेल तर डेल्टा V 0 असेल म्हणजे हा सगळा 0 असेल, म्हणजे हा काय येईल, 0 येईल. सो फॉर आयसोकोरिक प्रोसेस हा असा आला पाहिजे. सो डेल्टा H इज इक्वल टू डेल्टा U फॉर आयसोकोरिक प्रोसेस. हे लक्षात ठेवायचं आहे कारण हे आपल्याला लागणार आहे. देन समजा माझ्याकडे ॲडियाबॅटिक आहे. So adiabatic means what? Delta H is equal to W because what? Adiabatic मध्ये Q is equal to 0 असतो. आणि 10 मिनिटापूर्वी आपण ॲडियाबॅटिकचं एक इक्वेशन पाहिलं होतं. 2 मिनिटं याला आपण मागे ठेवू, 2 मिनिटं आपण पुन्हा मागे जाऊ आणि मग पुन्हा एकदा पुढे येऊ. सो इथे ॲडियाबॅटिकमध्ये W इज इक्वल टू Q होता आणि Q इज इक्वल टू W होता. नॉट Q इज इक्वल टू W, डेल्टा U इज इक्वल टू W और W इज इक्वल टू Q. म्हणजे या केसमध्ये डेल्टा इज इक्वल टू W प्लस डेल्टा U या दोघांचं आपल्याला काय करावं लागेल, ॲडिशन करावं लागेल. देन नेक्स्ट वन आलो आयसोकोरिक झाला, आयसोबॅरिक झाला फॉर आयसोथर्मल. आयसोथर्मलला डेल्टा U स्वतः 0 आहे. सो डेल्टा H इज इक्वल टू W कारण डेल्टा U इज इक्वल टू 0 आहे. सो आयसोथर्मलला हा येईल. ओके, सो ॲटलिस्ट एवढ्या सर्व गोष्टी माहिती असल्या पाहिजेत.
सो आज आपण इथे थांबूयात आणि बाकीचा पार्ट जो आहे तो नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करूयात.